नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर तेव्हा समाजामध्ये फळी निर्माण झाली का हो? रोज तुमच्या ऐका, रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक, आता मला बोलू द्या, रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक पदाधिकारी इतक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्यावरती कमेंट्स करतात, तेव्हा दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होत नाही का? तेव्हा माझ्या समाजाच्या लोकांना वाईट वाटत नसेल का? याचा तुम्ही विचार केलात का? किंवा माझ्या पक्षातल्या लोकांना वाईट वाटत नसेल का? किंवा माझ्या घरच्याला, माझ्या फेसबुकला माझी आई, माझा भाऊ, माझा मामा, माझे सगळे नातेवाईक माझ्या फेसबुकला आहेत, ते हे कमेंट्स वाचून त्यांना वाईट वाटत नसेल का? तुम्ही याचा कधी विचार केलात का तुम्ही लोकांनी? नाही, वाटतंय ना, बरोबर आहे ना, हे तुमचं सगळं मान्य आहे. पण आज जी घटना घडली आष्टी तालुक्यामध्ये, बरोबर, तर त्याच्यामध्ये आता ते पारधी समाजाच्या लोकांना मारलं गेलं. आता ह्याच्यामध्ये हा उचललं नाही प्रकरण, बरोबर. मला काय माहिती, मी अजून सकाळपासून काही पाहिलंच नाही. मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते इकडली, समजा ही घटना झाली, ह्याच्याबद्दल तुम्ही वाल्मिक अण्णांचे व्हिडिओ एडिट करून काहीतरी टाकताय. व्हिडिओ कधीच आहे परवा, आणि एडिट काय केलाय? मला एक सांगा, बांगो 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 म्हणजे काय सांगा? हे गाणं नाहीये का? गाणं, मग त्याच्यावर गाणं आहे ना. बांगो बांगो म्हणजे चुकीचं आहे का? बांगो बांगो म्हणजे शिवी आहे का? काही वाईट आहे, काही अभद्र आहे? नाही, अभद्र नाहीये. आम्ही तुम्हाला काही चुकीचं म्हणलो नाही. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या, आता तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव, तुम्ही तुमच्या पक्षात, पूर्ण होऊ द्या माझं, तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होता, तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होतात, म्हणून मी तुम्हाला विचारते. जेव्हा संतोष बांगरच्या लोकांनी माझे शॉर्ट कपड्यातले फोटो सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल केले होते, तेव्हा तुमचे चिंचवडवाले, हे मी जे नावं सांगते, चिंचवडवाले, मला एकच नाव आठवते म्हणून, असे अनेक तुमचे भाजपचे पदाधिकारी माझे शॉर्ट कपड्यातले, त्याला एकदम माल पिएंगे हम तो माल पिएंगे अशा घाणेरडे गाणे लावून माझे फोटो सगळीकडे, जवळजवळ 1.5 वर्ष झालं सगळीकडे व्हायरल करतात. तेव्हा माझ्या समाजातल्या आणि माझ्या घरातल्या लोकांना वाईट वाटलं नसेल का हो भाऊ? वाटलं असेल ना, बरोबर. तेव्हा तुम्ही फोन केलात का की ताई, मी भारतीय जनता पार्टीचा एक असा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी फोन करतोय, तुमचे फोटो हे संतोष बांगरच्या माणसांनी व्हायरल केलेले आहेत, त्याच्यात आमच्याही पक्षाचे लोक व्हायरल करत आहेत, ते आम्हाला वाईट वाटते ताई, तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या, असा तुम्ही एखादा मला फोन केलात का भाऊ? तुम्ही ऐका ना, प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही चेक करा, जिथं चूक आहे त्या चुकीला मी चूक करता मी नाही. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या फक्त एका व्यक्तीने माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी सांगते, फक्त एका मुलीने, त्याचं नाव सुनैना होले, मला त्या सुनैना होलेनी फक्त म्हटलं होते तिचा फोटो तुम्ही कोणी व्हायरल करू नका म्हणून, फक्त ती एक मुलगी आहे, बाकी कोणीच म्हटलं नाही. उलट तुम्ही सगळ्या लोकांनी, माझ्या घरामध्ये संतोष बांगरनी जी बाई प्लांट केली, तिनं कदाचित माझा जीव घेऊ शकली असती. माझ्या घरामध्ये मी कसेही कपडे घालेल, माझ्या घरातल्या फोटोतले, म्हणजे घरातले फोटो सगळीकडे मागच्या 1.5 वर्षापासून सगळीकडे घाणेरडे हे टाकून, गाणे टाकून सगळीकडे व्हायरल केले जातात. तुमचं मागच्या 2.5 वर्षापूर्वी, ऐकून घ्या पूर्ण, आता मागच्या 2.5 वर्षापूर्वी सुद्धा तुमचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, तेव्हाही तुमच्यापैकी एक जणाचा सुद्धा FIR देवेंद्र फडणवीसांनी किंवा तुमच्या त्या पोलीस प्रशासनाने लिहून घेतलेला नाही, देवेंद्र फडणवीसांना टॅग करून सुद्धा. आणि आजही तुमचेच देवेंद्र फडणवीस, तुमच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत. तर तुमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्या कारणानं तुम्ही एका महिलेला फोन करून, जे मी चूक केलेली नाही किंवा मी कोणाला अभद्र बोललेली नाही, मी कोणाला शिवी दिली नाही, तरी तुम्ही मला फोन करून असं म्हणताय की तुमच्यासाठी वाईट होईल म्हणून. वाईट होईल मी असं बोललेलंच नाही तुम्हाला, अशी काय धमकी वगैरे काय बिलकुल असं आमच्या त्याने उद्देश तर त्याच उद्देशाने फोन केलात ना. तुम्ही समाजामध्ये दुफळी निर्माण करताय एवढं. मला एक सांगा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. माझे जेव्हा शॉर्ट कपड्यातले व्हिडिओ व्हायरल केले, तेव्हा माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का की आपल्या मराठा समाजाच्या पोरीच्या छोट्या छोट्या कपड्यातल्या फोटो सगळीकडे दारूचे गाणे लावून, मी माळकरी घराण्यातून येते, माझं अख्खं खानदान माळकरी आहे, माळकरी घरात एका वारकरी घराण्यातल्या पोरीच्या फोटोला दारूचे गाणे लावून सगळीकडे व्हायरल केले, तेव्हा माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का?
पण आम्ही त्या वेळेलाच ऍक्शन घेतली होती ना. त्यावेळेला कधी घेतली मला टाका बरं. तुम्ही ऍक्शन घेतली ना तर ते सांगा. माझ्याकडे हजारो भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी माझे व्हिडिओ व्हायरल केलेले किंवा माझे फोटो व्हायरल केलेले माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. एक मिनिट ताई, आम्ही चुकीच्या गोष्टीला थारा देतच नाहीत ना. आमच्यावरती संस्कार पण नाहीत. असं काय तुम्ही बोलताय? तुमची फक्त एकमेव मी तिच्या नावासहित सांगते, ती सुनैना होले. फक्त तिने म्हटली होती की त्या मुली ती घरात तिने कसेही कपडे घालू, तिच्या घरामधले कपडे व्हायरल करू नका, हे फक्त त्या सुनैना होलेनी बोललेली आहे. बरोबर आहे. तुम्ही ही गोष्ट म्हणू शकत नाही की मी ते बांगो बांगो गाणं टाकून. आणि काय हो, सगळ्या मीडियानी सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांनी दाखवलं, आजही सगळ्या सोशल मीडियावरती ते आहे, तेव्हा दुफळी निर्माण नाही होत. पण अयोध्यानीच पोस्ट केल्यावर कशी काय दुफळी निर्माण झाली भाऊ, मला जरा एकदा सांगा बरं. नाही ना, पण ह्याच्यामध्ये कमेंट वाचा ना तुम्ही. कमेंट ह्याच्यामुळे मी काय म्हणतो, कमेंट मी वाचत नाही. तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात, म्हणून मी कधीच कोणाची कमेंट वाचत नाही. तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात. एखादा जर आक्षेप तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या खालच्या कमेंट्स वाचलात का? रांड, छक्का, हिजडा, अजून असे अनेक घाणेरडे कमेंट्स असतात माझ्या ह्याच्यावरती. अनेक घाणेरडे कमेंट असतात. मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं 2-3. असे घाणेरडे, अत्यंत घाणेरडे कमेंट्स माझ्या पोस्टच्या खाली असतात. आणि तुम्ही मला म्हणता की मी कमेंट्स वाचायच्या म्हणून का? तुमच्या लोकांनी केलेल्या घाणेरड्या कमेंट करून मी माझं मानसिक आरोग्य खराब करून घ्यायचं का तुमच्या कमेंट्स वाचून? मी काय म्हणतोय ऐकून घ्या फक्त 2 मिनिटं. आता तुमचं मी ऐकलं. आम्ही तसल्या गोष्टीला थारा देत नाहीत. कारण तो कुठली पण महिला असू दे, आपली ती भगिनी असती, त्याच्यामुळं आम्ही ते जे काय कमेंट आक्षेपार्ह करते त्यांना आम्ही डायरेक्ट फोन करून जॉब विचारतो. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलात ना जाब विचारतो, मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, माझ्या व्हिडिओमध्ये काय आहे ते सांगा. 1 मिनिट ऐकून घ्या. माझ्या व्हिडिओत कोणाचं नाव घेतलंय? माझ्या व्हिडिओत कोणाचं नाव घेतलंय? कोणाच्या जिल्ह्याचं नाव घेतलंय? कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता जे टाकला का ना व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का अण्णांनी 200 मुलीचे कन्यादान केलेले? तुम्हाला आहे का माहिती? त्यांनी किती गरीब कुटुंबाला मदत केलेली ते आहे का माहिती तुम्हाला? तुम्ही त्यांच्या ते मी तर बातम्यांमध्ये मी असं ऐकलंय बातम्यांमध्ये तुमचा अण्णा खंडणी, मला तर काय माहित नाही, पर्सनल मला माहित नाही, पण मी जे बातम्यांमध्ये ऐकलंय, बातम्यांमध्ये जे ऐकलंय. आता सगळे न्यूज चॅनल कसं काय चुकीची माहिती देतील? खंडणी, त्यांच्यावरती खंडणी. बरं ऐका ना, मी आता काय करते व्हिडिओ पोस्ट करते ज्याच्यामध्ये काहीतरी अण्णा 80 लाखाचं याचं त्याचं काहीतरी, माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आलेला आहे, तोही मी पोस्ट करते. आता मला काय माहिती तुमचा अण्णा किती. आणि काय हो, काल एक मनुष्य जाधव नावाचा त्यांनी अंगावरती काहीतरी ओतून घेतलेलं होतं, तर त्या मनुष्याच्या घरच्या मंडळींचं नाव हे कुंटणखाना किंवा ते काहीतरी कला केंद्र चालवत असताना 2022ची बातमी होती. हेच का समाजकार्य तुमच्या अण्णाचं? कशात समाजकार्य? तुम्हाला काय माहिती समाजकार्य काय? की 200 मुलीचे विवाह सोहळे केलेत अण्णांनी, तुम्हाला काय माहिती हो? बाय सांगायला बाई, खरंच का हो? खरंच का हो? बोलताय माय, खरंच का हो? मला आता मराठवाड्याकडच्या भाषेतलंच बोला वाटेल. माय किती गुणाचं आहे ग, माय किती गुणाचं आहे ग अण्णा, किती गुणाचं आहे ग अण्णा, किती गुणाचं आहे. धस साहेबांना सांगितलंय. सांगितलं ना दस साहेबांना. आता दस साहेबांना कळेल. फक्त थोडं तुमच्याच पक्षाचे धस साहेब आहेत ना, तुमच्याच पक्षाचे धस साहेबांनी सांगितलंय अण्णा किती गुणाचं आहे. आता ती आमची चूक झाली ना, आम्ही थोडं लोकांना निवडून दिलं म्हणून आमची चूक झाली, हे झाला ना विषय. बाई, असं कसं काय म्हणता हो? तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला, आमदाराला तुम्ही असं कसं काय म्हणता? नाही, ती चूक झाली ना फक्त आमच्या लोकांची. दस साहेबांची कळली असती दस साहेबांना काय त्यांना समजा किती लोकांच्या हो. आता तुम्ही ते म्हणलात ना 100 लग्नाचं काय सांगता? आमच्या युवा सेनेचे पोरं 100 पोरींचे लग्न करतात. तुम्हाला माहितीये का? एक कन्हैया बाहिती म्हणून वसमत मधला आमचा पदाधिकारी आहे तालुक्या लेवलचा, युवा सेनेचा, साध्या युवा सेनेचा, म्हणजे असं पण नाही की फादर बॉडीचा, युवा सेनेचा पदाधिकारी, ते पोरींचे 100 लग्न लावून देते. त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे? मी काय म्हणतो, ते
पैसा त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे? अहो ऐका ना, आमचा अजून एक जिल्हा प्रमुख आहे संदेश देशमुख. त्यानं कोविड काळामध्ये लोकांच्या डेड बॉड्या अंगावरती नेऊन उचलून नेऊन लोकांची ऐका ना, लोकांची एवढी मदत केली. आता सुद्धा रोज 50 लोकांना मदत करताय. कोणाचे पोलीस स्टेशनचं असेल, कोणाचं दवाखान्याचं असेल. त्याच्यात काय तुम्ही? मी काय म्हणतो, जगमित्र कार्यालय जे होतं परळीमध्ये ते कुणासाठी चालत होतं? लोकांसाठी चालत होतं ना, प्रत्येक बीड जिल्ह्यामध्ये. बरं, मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या बरं. आता जे आम्ही बातम्या ऐकलं, ऐका ना, आता तुम्ही अण्णाचं लय सांगायलात ना गुणगान. आता मला एक सांगा, असं आता बातम्यामध्ये असं दाखवलं की अण्णा हा मुंडे साहेबाकडे घरगडी होता म्हणा. आता खरं खोटं माहित नाही, मी बातम्यामध्ये जे बघितलंय मी ते तुम्हाला सांगायला. आता अण्णा घरगडी होता म्हणा. मग त्या अण्णाची 400 का 4000 कोटीची प्रॉपर्टी आणि त्या अण्णाच्या 2 बायका, 4 लेकरं. लोक कसं काय झालं? एक मिनिट ऐकून घ्या. पर्सनली विषयावर कशाला जाता तुम्ही? नाही प्रॉपर्टी विचारली हो. बायका बरं, 2 बायकाचं सोडून द्या. 2 बायकाचं सोडा, 2 बायकाचं सोडा. त्याची 400 का 4000 कोटीची प्रॉपर्टी कशी झाली अण्णाची? बायकाचं सोडून द्या. करून तुम्ही अण्णाच्या नावावर एवढी प्रॉपर्टी म्हणून अहो तुमचे रोज सगळे पत्रकार सांगायलेत. हे का मी आता बडे मुद्द्यामध्ये बघितलं, ते कोणत्या न्यूज 18 लोकमतचं बघितलं, TV 9चं बघितलं, सगळ्या हे तर फक्त 2 उदाहरणं दिलेत बरं. नाही तर अजून म्हणताल मी फक्त काय 2च्या सगळ्या चॅनलवरती बरं ते कशाला करता? जाऊ द्या ना. आता कोणत्या पण सोशल मीडियावरती प्रत्येक न्यूज चॅनलचे हे तर त्याच्या खाली त्याच्या अण्णाची किती प्रॉपर्टी ती सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक तुमचे कोणतरी एक सांगितले होते ना, ऐका ना, ते आता एक व्हिडिओ होता बघा. एक ते कोणतरी काका म्हणले होते रोजचे 1 कोटी घेतल्याशिवाय म्हणजे खंडणी म्हणा किंवा त्याचं इन्कम म्हणा किंवा जे काय म्हणा, रोजची 1 कोटी कमाई केल्याशिवाय तर अण्णाला झोप लागत नव्हती म्हणा. हे खरं आहे का काय? तुम्ही काय बोलताय? तुम्ही हे चुकीच्या मी काय बोलत नाही बा. मायच्यान किंवा माझ्या सासूची शपथ मी खोटं बोलणार झाले. जे मी बातम्यामध्ये बघितलं तेच मी सांगायले. अहो बातम्याचं कसं असतं, TRP वाढवण्यासाठी काही पण बोलत असतात. ते उद्याच्याला काय मग तुम्ही बातम्यावरती मग तुम्ही त्या बातम्यावाल्यावरती केस करा ना. सरकार तुमचं आहे, भाजपचं सरकार आहे तुमचं. तुमच्या मुख्यमंत्र्याला हाताशी धरा. तुमचे जे कोण मंत्री असतील ते ब्रॉडकास्टिंगचे याचे त्याचे अजून कोणते मंत्री असतात. मी तर खेड्याची येडी आहे, मला तर काय माहित नाही बाई. कोणते तुमच्या मुख्यमंत्र्याला म्हणा, हे जे TRP वाले दाखवाय, हे बातम्यावाले आहेत की नाही, हे ते जे TRP वाढण्यासाठी काय बी दाखवायले तर. बरं जाऊ द्या, आता मला भूक लागली तुम्हाला बोलून मी फोन ठेवते. बाय.